मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हैदराबाद सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा आहे ती संपूर्ण राज्यभर सुरू झालेली आहे। कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमकं काय आहे, कोल्हापूर गॅझेट हे नेमकं कुणी बनवलेलं आहे, कधी बनवलेलं आहे आणि या कोल्हापूर गॅझेटमध्ये नेमका काय काय उल्लेख आहे हे सगळे आपण आता जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत दिलीप देसाई आहेत। मला सांगा, हे जे गॅझेट आहे हे गॅझेट कधी आणि कुणी बनवलेलं आहे त्या संदर्भात थोडी माहिती द्या। 1981 साली ब्रिटिशांनी हे केलेलं गॅजेटेर आहे आणि ह्या गॅजेटेरमध्ये त्या काळातली झालेली जनगणना आहे। म्हणजे प्रत्येक समाजाची जनगणना झाली, त्यामध्ये मराठ्यांचीही झाली आणि मराठा हा कुणबीच आहे आणि ती मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र नाहीत असं ह्या गॅजेटेरमध्ये लिहिलेलं आहे। एकूण 62,000 ही लोकसंख्या 1881 मध्ये होती, त्यातले 32,000 हे पुरुष होते आणि स्त्रिया ह्या 30,000 होत्या। यामध्ये सगळी आकडेवारी दिलेली आहे। मराठा समाज त्या काळात काय करत होता, जेवत कसा होता, व्यवहार कसे होत होते, बेटी व्यवहार कसा होत होता, लग्न कार्य कसे होते, याचा संपूर्ण लेखाजोखा हा 500 पानामध्ये हे गॅजेटर तयार केलेलं आहे। हे ब्रिटिशांनी करून ठेवलं, ब्रिटिशांनी केलेलं आहे। यामध्ये कोणालाही खाडकोड छेडछाड करता येणार नाही। हा गॅजेटर जसा भारतात आहे तसा तो ब्रिटिशांच्याकडेही हे गॅजेटर ह्या राज्यातले आहेत। या संपूर्ण गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे, उल्लेख काय आहे? मराठा कुणबी हे एकच आहेत असं यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे। यामध्ये हे जर तुम्ही वाक्य ऐकला इथं तर यामध्ये संपूर्ण राज्यात आढळणाऱ्या मराठ्यांची संख्या 62,287 आहे। कोल्हापूर मराठ्यांचे विशेष आकर्षण आहे, कारण त्याचे प्रमुख कोल्हापूरचे महाराज हे मराठा सत्तेचे संस्थापक शिवाजी हे एकमेव प्रतिनिधी होते आणि त्यात लिहिले, परंतु एक वर्ग म्हणून मराठ्यांना मराठी भाषिक दख्खन कुणबीपासून वेगळे करता येत नाही असं स्पष्टपणे यामध्ये हे लिखाण आहे। यामध्ये पुरुषांची नावं काय होती, स्त्रियांची नावं काय होती, मग ते कुणबी कसे आहेत, ते शेतात काम करणारे कुणबी कसे, याचा सगळा लेखाजोखा यामध्ये दिलेला आहे। रोटी बेटी संदर्भात काय याच्यात नेमका उल्लेख आहे? रोटी बेटी संदर्भात यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की बेटी व्यवहार होत होते आणि हे बेटी व्यवहारामध्ये एकमेव कुणब्यामध्ये असं होतं की मामाची मुलगी करायची, मामाला मुलगी द्यायची किंवा आत्तेभावाला मुलगी द्यायची, आत्तेभावाची, हा जो व्यवहार आहे हा कुणब्यांच्याच घडत होता। सगळ्यात महत्वाचं, एखाद्या घरात मूल जन्माला असल्यापासून अंतिम विधीपर्यंत हा सगळा मान जो मंगलमय असा कार्यक्रमाचा मान हा हरिजनांना होता आणि हे कोल्हापूरच्या रेकॉर्डवर आहे। म्हणजे घर वास्तुशांती जरी झालं तर त्याला तोरण किंवा लग्नाचं कार्य असेल तर त्याला तोरण हे हरिजनच बांधत होते आणि माणसाचा मृत्यू जरी झाला या कोल्हापूरमध्ये कुणब्यांचा तर त्याचा अंत्यविधी हा हरिजनच करतो, हा एकमेव ह्या गॅजेटमधला उल्लेख आहे। या गॅजेटमध्ये काही बदल होऊ शकतो किंवा बदल केला गेलाय असं अनेकांचं म्हणणं आहे। ह्या गॅजेटमध्ये कोणी बदल करू शकत नाही, त्याचं कारण हा गव्हर्नमेंट ब्रिटिशांनी केलेला हे गॅजेट आहे। त्यामुळं याची कॉपी जशी भारतात आहे तशीच कॉपी ही त्या व्यक्तींच्याकडे आहे, ब्रिटिशांच्याकडे आहे, लंडनच्या लॅबमध्ये आहे। त्यामुळं ह्याच्यात छेडछाडी करता असं म्हणणार नाही। जसा पुरावा एखादा दिला की यात छेडछाडी झाले तर मात्र आम्ही त्या जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार आम्ही पुढील कारवाई करू। पण आपण बघितलं तर कुणबी म्हणून घेण्यासाठी एक खालचं मानलं जायचं कुणबी म्हणजे, तर त्याच्यामुळे ही सगळी नावं कमी झालीत किंवा मराठा त्याच्यानंतर पुढे आले असं झालं। हे पहा, कुणबी यावेळेला तुच्छ समजायचे होते त्या काळात, त्यामुळे मुलींचे लग्न होत नव्हती। त्यामुळं काही मराठ्यांना आम्ही 96 कोळी मराठे आहोत असं दाखवून मुलींची लग्न केलीत। परंतु खरा जो इतिहास आहे हा इतिहास हा या गॅजेटरमधून लपवू शकत नाही। मराठा हाच कुणबी आहे आणि तो ओबीसी आहे हे या गॅजेटरमधून स्पष्ट होते। पण सांगा, ज्या पद्धतीने सातारा गॅजेट समोर आले, हैदराबाद गॅजेट समोर आले, हे तर त्या ठिकाणासाठी हे लागू होतं आणि हे गॅजेट कोल्हापूरसाठी फक्त लागू होतं? हे गॅजेट फक्त कोल्हापूरसाठीच होतं, लागू होते। साताऱ्याचं गॅजेट हे साताऱ्यासाठी होते, हैदराबाद गॅजेट हे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसाठी होते। त्यामुळं इतरही गॅजेट आहेत, रायगड गॅजेट आहे, सावंतवाडीचं गॅजेट आहे, याचाही विचार होणं आवश्यक आहे। या सगळ्या गॅजेटचा आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये किती नेमका फायदा होईल असं वाटतं?
सरकारनं एक धोरण आखलं पाहिजे, नियोजन आखलं पाहिजे. त्याचं कारण एक आहे की या देशाच्या संविधानामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अनुच्छेद 14 प्रमाणे सर्वांना समानता दिलेली आहे. त्यामुळे एका जिल्ह्याला एका गॅजेटेरमुळे आरक्षण देणं आणि इतर जिल्ह्याला देणं नाही, हे काही त्या खऱ्या अर्थानं त्याचा हा भंग आहे. त्यामुळं कोल्हापूर गॅजेटला फक्त कोल्हापूरसाठीच द्यावं असं माझं मत नाही आहे. जेवढे काही गॅजेटर झालेले आहेत अनेक जिल्ह्यामध्ये त्यानुसार त्याची पात्रता ठरवून कुणबी म्हणजेच ओबीसी या पद्धतीनं आरक्षण मिळणं आवश्यक आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक मानलं जातं, कोल्हापूरला आरक्षण देणारी भूमी मानली जाते, तर याच्या आधारावरूनच ते आरक्षण दिले गेलेलं आहे. स्पष्टच आहे. 1881 ची जनगणना जी आहे या जनगणनेनुसार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला एक गॅजेट तयार केलं आणि त्यामध्ये या कोल्हापूरच्या आपल्या संस्थांमध्ये जे कोणी आर्थिक दुर्बल असे आहेत त्यांनी फक्त मराठा कुणबीसाठी केलं नाही, तर त्यांनी सर्व जातीसाठी केलं की हे आरक्षणाचे खऱ्या अर्थाने ते जनक आहेत. त्यामुळं त्यांनी जे आरक्षणाची भूमिका मांडली ती 1902 साली मांडली. संपूर्ण जर आता हे बघितलं गॅजेटचा हे सगळा वापर, याच्यामुळं राज्य सरकार याचा आतापर्यंत राज्य सरकारने याचा उपयोग करून घेतलेला किंवा हे समोर का आलेलं नाही नेमकं? मग हे पहा, माझ्याही लक्षात आजपर्यंत नव्हतं. मी आंदोलनामध्ये गेली अनेक वर्ष आहे, या गॅजेटचा मलाही कुठला अभ्यास नव्हता. परंतु ज्या वेळेला हैदराबाद गॅजेटचा विषय पुढे आला त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की बाबा हे हैदराबादचं गॅजेट फक्त ठराविक मराठवाड्यातील गावांसाठी आहे, मग कोल्हापूरसाठी का नाही? म्हणून आम्ही कोल्हापूरचं गॅजेट शोधून काढलं. तेही ब्रिटिशांनी तयार केलेलं गॅजेट काढलं, कुठल्या एका लेखकानं काढलेलं हे गॅजेट नव्हतं. अनेक लेखकांनी इतिहासकारांनी आपली आपली पुस्तकं छापलेली आहेत, त्यामध्ये छेडछाड होऊ शकते, पण गव्हर्नमेंटच्या ब्रिटिशांच्या या गॅजेटरमध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड होऊ शकत नाही, कारण त्याची एक कॉपी ब्रिटिशांच्याकडे आहे, तशीच इंडियामध्ये सुद्धा याची कॉपी आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाला समजावं यासाठी मला थोडक्यात सांगा की या गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे? या गॅजेटमध्ये मराठा समाजाची जनगणना जी आहे ती 1881 मध्ये कोल्हापुरात केली गेली आणि त्यानुसार यामध्ये मराठा कुणबी कसा आहे हे यामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यांचे राहणीमान, पोशाख किंवा या संदर्भातलं संपूर्ण माहिती, संपूर्ण माणूस जन्मल्यापासून अंतिम विधीपर्यंत त्याचा जो काही संस्कार, त्याचं राहणीमान, खाणं, कपड्याचा पेशा, त्याचं व्यापार, हे संपूर्ण माहिती यामध्ये सगळ्या गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं हा पुरावा भक्कम आहे की कोल्हापूरचा मराठा हा ओबीसीचा आहे. तर आपण बघितलं की कोल्हापूरचा मराठा हा ओबीसी आहे, मराठा हा कुणबी आहे, यासाठी ह्या गॅजेटमध्ये संपूर्ण त्याचा उल्लेख केलेला आहे. 1881 साली ब्रिटिशांनी तयार केलेले हे गॅजेट आहे आणि या गॅजेटमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, या गॅजेटमध्ये कुणीही छेडछाड आहे ती करू शकत नाही, असं देखील दिलीप देसाई यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.